नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला कसे बनवायचे. चला बघूया. यासाठी मी दही घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून हे मिश्रण मिक्स केले. अशा प्रकारे मिक्स झाले की हे मिश्रण बाजूला ठेवून द्या. त्यानंतर एका कढईमध्ये थोडेसे तेल घेतले. त्यामध्ये पनीर लालसर होईपर्यंत भाजून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये थोडेसे तेल घातले आणि 1 चमचा तूप घातले. यामध्ये खडे मसाले, त्यामध्ये जिरे, तमालपत्र, दालचिनी घातली. त्यानंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट घातली. यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातले. त्यानंतर थोडेसे मीठ घातले. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट घातली. माझ्याकडे पूर्ण पिकलेले टोमॅटो नव्हते. तुमच्याकडे जर पूर्ण पिकलेले लालसर असे टोमॅटो असतील तर घालू शकता. त्यामुळे ग्रेव्हीला छान रंग येतो. यानंतर जे दहीचे मिश्रण बनवले होते ते यामध्ये घातले. नंतर थोडीशी कसुरी मेथी, 1 चमचा गरम मसाला घालून नंतर थोडेसे पाणी घातले. चांगल्या प्रकारे हलवून 5-10 मिनिटे हे मिश्रण शिजू द्या. नंतर याच्यामध्ये पनीर घातले. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून बारीक गॅसवरती हे शिजू द्या. तर अशा प्रकारे ढाबा स्टाईल पनीर मसाला तयार आहे. टन टन.